हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच दिनांक 29 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास फिर्यादी दगडू गंगाराम कोहकडे राहणार मोमीनाखाडा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर याचेवर आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे राहणार राहुरी याने गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून पळून गेला होता। सदर घटनेबाबत राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले। सदर पथक आरोपीचा शोध घेत असताना पथकास आरोपी हा बारागाव नांदूर ते मुळा डॅम परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी एक काळ्या रंगाच्या जॅकेट घातलेला इसम विना नंबरच्या मोटारसायकलवर जाताना दिसून आला। पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने प्रवीण बाबासाहेब कोहकडे असे सांगितले। ताब्यातील इसमाकडून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 4,000 रुपये किमतीचे 4 जिवंत काडतूस, मोबाईल, गावठी कट्टा ठेवण्याचे लेटर पाऊच, काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकूण 2,04,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करून त्यास अटक करण्यात आली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करत आहे।